राज ठाकरे इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील। ही माझी भविष्यवाणी आहे। तुम्ही हवं तर निकालानंतर पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये ही भविष्यवाणी केली। ज्या नेत्याने 2006 मध्ये शिवसेनेला पर्याय म्हणून धडाक्यात सुरुवात केली, ज्यांच्या 2009च्या निकालाने प्रस्थापितांना घाम फोडला, त्यांच्याबद्दल चक्क संपण्याची भविष्यवाणी केली जाते। पण फडणवीस असं का म्हणतात? खरंच राज ठाकरेंचा निर्णय चुकलाय का? फडणवीसांची भविष्यवाणी खरी होईल का? आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया। कोणताही राजकीय पक्ष असो, त्यांचं यश हे त्यांच्या मतांच्या टक्क्यांवर आणि जिंकलेल्या जागांवरच अवलंबून असतं। तुम्ही जर मनसेचा प्रवास पाहिला तर तो एखाद्या रोलर कोस्टर राईड सारखा दिसतो, जो आता फक्त खालीच जात असल्याचं दिसतंय। 2009च्या निवडणुकीत मनसेने धडाकेबाज सुरुवात केली, 13 आमदार निवडून आणले होते आणि मुंबई महानगरपालिकेतही त्यांचं वर्चस्व होतं। पण त्यानंतर काय झालं? 2014 मध्ये ही संख्या 1 वर आली, 2019 मध्ये सुद्धा एकच आमदार आणि 2024च्या निवडणुकीत मनसेचा आकडा 0 वर येऊन ठेपला। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुंबई ठाण्यामध्ये मनसेचा दबदबा होता, तिथेच त्यांच्या मतांचा टक्का हा 1 ते 2 टक्क्यांपर्यंत घसरला। ज्या भागात 68% मराठी लोकसंख्या असूनही जर एखादा पक्ष 2% मतं मिळवू शकत नसेल, तर फडणवीसांची भविष्यवाणी खरी होते की काय असं वाटतं। बरं, मनसेला उतरती कळा लागण्याला काही ठोस राजकीय कारण आहेत। राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीतील सगळ्यात मोठी चूक मानली जाते ती म्हणजे त्यांच्या भूमिकांमधली इनकन्सिस्टन्सी। 2006 मध्ये त्यांनी मराठी माणूस हा मुद्दा घेऊन सुरुवात केलेली, उत्तर भारतीयांविरुद्ध हिंसक आंदोलनं केली। पण त्यानंतर काय झालं? 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मॉडेलचं समर्थन केलं। 2019 मध्ये तेच राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत मोदींच्या विरोधात सगळ्यात मोठे प्रचारक बनले आणि 2024 येता येता त्यांनी पुन्हा मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता। एका सामान्य मतदाराच्या नजरेतून पहा, ज्या मतदाराने 2019 मध्ये मोदींच्या विरोधात राज ठाकरेंचं भाषण ऐकून मतदान केलं, त्याला 2024 मध्ये राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिलेला कसा पटेल? यामुळे मनसेची कट्टर वोट बँक अशी तयारच होऊ शकली नाही। मतदारांना वाटू लागलं की हा पक्ष नक्की कोणासोबत आहे, मराठी की हिंदुत्व, विरोधक की सत्ताधारी? ही धरसोड वृत्ती राज ठाकरेंना नक्कीच महागात पडली। दुसरं म्हणजे राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत, यात काही शंकाच नाही। पण निवडणूक जिंकण्यासाठी फक्त भाषणं पुरेशी नसतात, तिथे लागते ती बूथ लेवलची संघटना। मनसेमध्ये राज ठाकरेंशिवाय दुसरा कोणताही मोठा नेता उरलेला नाहीये। जे नेते सुरुवातीला सोबत होते त्यांनी हळूहळू पक्ष सोडला। निवडून येणारे नेते हे पक्ष सोडून गेले, ज्यामुळे मनसे केवळ भाषण देणारा पक्ष उरला। राजसाहेबांनी, बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या वैयक्तिक टीकांमुळे सुद्धा शिवसेनेचा जो मूळ मतदार होता तो त्यांच्याकडे कधी वळलाच नाही। उलट बाळासाहेबांच्या वारशावरून झालेल्या वादात मराठी मतदार विभागला गेला आणि त्याचा फायदा हा राष्ट्रवादी आणि भाजपला मिळाला। 2014 आणि 2019च्या लाटेमध्ये मनसेला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली नाही। जसं वर्ष उलटत गेली तसा मुंबईतला बराचसा मराठी मतदार हा नवी मुंबई आणि तिथल्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाला। मुंबईतलं राजकारण आता गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। अशा परिस्थितीत राज ठाकरेंची सुरुवातीची उत्तर भारतीय विरोधी भूमिका या मतदारांना त्यांच्यापासून दूर घेऊन गेली आणि मराठी मतांमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी फाटाफूट झाल्यामुळे मनसे बॅकफूटला जातच राहिली। अलीकडेच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी युती करण्याची तयारी दर्शवली आणि यामुळे मनसेची स्वतंत्र ब्रँड व्हॅल्यू संपल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली। कार्यकर्त्यांना वाटतंय की जर शेवटी ठाकरेंसोबतच यायचं असेल तर मग स्वतंत्र पक्ष कशासाठी? या गोंधळामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजप किंवा शिंदे गटांमध्ये प्रवेश केला। आता येऊया देवेंद्र फडणवीसांच्या त्या विधानाकडे। भाजपला माहितीये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं एकत्र येऊ शकतात। ही भविष्यवाणी करून फडणवीस कदाचित मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही तुमच्या मताचा अधिकार अशा पक्षावर वायाच घालवू नका जो जिंकणारच नाहीये। यालाच परसेप्शन बॅटल असं म्हणतात। पण मनसेच्या गेल्या 10 वर्षांच्या कामगिरीकडे जर पाहिलं तर फडणवीसांचे शब्द केवळ राजकीय नसून ते आकडेवारीवर आधारित वास्तवही असू शकतात। पण राज ठाकरेंकडे आजही शस्त्र आहे, त्यांचं वक्तृत्व आणि मराठी अस्मिता। जर या महापालिकेत त्यांनी मुंबईत मराठी महापौर बसवण्याची किमया केली तर फडणवीसांची भविष्यवाणी चुकीची ठरेल। पण जर पुन्हा एकदा मनसे शून्यावर बाद झाली तर मात्र राज ठाकरे खरोखरच इतिहासातील सगळ्यात मोठे पराभूत नेता म्हणून ओळखले जातील। हे नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरेल का? राज ठाकरे खरोखरच संपतील की ते पुन्हा कमबॅक करतील? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।